आपल्या सगळ्यांचे आवडते नेते, आपल्या पक्षाचे प्रमुख, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, सन्माननीय खासदार नरेशजी मस्के, सन्माननीय आमदार सोनवणे साहेब, या कार्यक्रमाचे आयोजक माझे सहकारी सन्माननीय किशोरजी पाटकर, द्वारकानाथजी, शिवसेनेचे उपनेते सन्माननीय विजयजी चौगुले, महिला जिल्हा संघटिका, सर्व पदाधिकारी आणि प्रवेश करणारे सर्व नगरसेवक आणि उपस्थित शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, शिवसेनेचा नवी मुंबईच्या दृष्टीने आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांच्या कामाच्या पद्धतीमुळे कार्यकर्त्यांना ते देत असलेल्या दिलाशामुळे, वागणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर या शहरामधली सगळी मंडळी शिवसेनेमध्ये येत आहेत. ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. बरं, ही परिस्थिती फक्त नव्या मुंबईमध्ये आहे असं नाही. आपण रोज वाचतो, टीव्हीवर बघतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून, मग तो कोकण असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, हजारोच्या संख्येने पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी जे नगरसेवक येऊ इच्छित आहेत सर, ते बहुतेक आपले जुने सहकारीच आहेत. सगळे शिवसेनेमध्ये आपण सगळ्यांनी बरोबर काम केलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांना त्याच्यामध्ये काही फार वेगळेपणा वाटेल असं मला वाटत नाही. आमचे लाडसाहेब फक्त मला वाटतं काँग्रेसमधून येत आहेत आणि खूप चांगली गोष्ट आहे. सोनवणे साहेबही येत आहेत, वैभव साहेब येतात राष्ट्रवादीमधून. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे सगळ्याच पक्षाची मंडळी या नव्या मुंबईमध्ये आपल्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्याचं एकमेव कारण मी सांगितलं तसं शिंदे साहेबांची कार्यकर्त्यांच्या प्रती असलेली आस्था आणि खरी शिवसेना जी आहे या नव्या मुंबईमधली, ही कोण आहे हे आपल्या सगळ्यांना दिसून आलेलं आहे. आणि आता उबाटामध्ये कुणी, मी नेहमी असं म्हणतो की शिल्लक सेना म्हणायचो त्यांना, आता शिल्लक सेना पण नाही, आता शून्य सेना राहिलेली आहे. तुम्ही कालची पत्रकार परिषद बघितली असेल, जी मंडळी टीका टिप्पणी करत होती त्यांच्या मागे एकही मनुष्य नाही याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. आणि ही सगळी तुम्ही मंडळी आपल्याबरोबर येत आहेत हे बघितल्यानंतर ताबडतोब घाई गडबडीमध्ये पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली. त्याच्यातलेही पदाधिकारी सर येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आपल्याकडे आलेले असतील, त्यामुळं कुणी तिकडे राहणार नाहीये. याशिवाय इतर पक्षाचे जे लोक आहेत त्यांची नावं घेणं या ठिकाणी उचित होणार नाही. ते देखील शिंदे साहेबांचं मार्गदर्शन एकदा मिळाल्यानंतर आपल्या पक्षामध्ये येतील. आणि शिवसेनेमध्ये जवळजवळ सर आत्तापर्यंत 50 नगरसेवक झालेले आहेत. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप, राजकीय दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज किशोर तुम्ही असेल, खासदार साहेब असतील, अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण सगळ्यांनी केलेला आहे आणि सगळ्याचा उत्साह त्याचा आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. शिंदे साहेबांमुळेच हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडत आहे याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. म्हणजे जनतेला जे जे पाहिजे, जनतेला ज्याची ज्याची गरज आहे, ज्याच्यामुळं जनतेचं जीवनमान सुखी होईल, असे सगळे निर्णय साहेबांनी मुख्यमंत्री असताना घेतल्यामुळेच महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता येऊ शकली. ही सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपण सपाटून मार खाल्ला होता आणि त्या 5 महिन्यामध्ये शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या सगळ्या सहकार्यांनी अनेक योजना आणून आणि रात्रंदिवस काम करून या राज्यामध्ये महायुतीचं जे सरकार आणलं त्याची फळं आपण सगळे चाकतोय. त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी शिंदे साहेबांचे आभार मानले पाहिजे आणि कौतुक केलं पाहिजे.
नाहीतर परिस्थिती वाईट होती. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, चुकीचे नॅरेटिव्ह पसरवले जात होते आणि तो फटका लोकसभेमध्ये बसला होता. परंतु पूर्ण परिस्थिती शिंदे साहेबांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीनं 20-20 तास काम करून आणि प्रत्येकाला न्याय देऊन दिला. मग लाडकी योजना असेल, शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये विमा देण्याचं काम असेल, सिनियर सिटीजनचं महामंडळ करण्याचं काम असेल, किंवा तुमच्या रिक्षावाल्या चालकांसाठी महामंडळ करण्याचं काम असेल, हजारो निर्णय, महिलांसाठीचे अनेक निर्णय असतील, त्या सगळ्यांचा परिपाक, त्या सगळ्यांचा परिणाम हा या राज्यामध्ये युतीची सत्ता येण्यामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपले नेते शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील शिवसेना त्यांच्या या कार्यपद्धतीमुळं आणखीन मजबूत होत जाईल, याच्याबद्दल आपल्या कोणाच्या मनामध्ये शंका नाहीये. आता बरेच वक्ते असल्यामुळे मी फार आपला वेळ घेणार नाही, परंतु साहेबांची अपेक्षा आपल्याकडून एवढीच आहे. साहेब जेव्हा 20-20 तास काम करतात तेव्हा जी मंडळी शिवसेनेमध्ये आहेत वेगवेगळ्या पदावर किंवा ज्यांना ज्यांना पदं दिली जाणार आहेत, त्यांच्याकडून साहेबांची माफक अपेक्षा एवढीच आहे की आपण संघटना वाढवली पाहिजे आणि आपण कॉमन माणसाची कामं केली पाहिजेत. ती कामं केली तरच संघटनेच्या प्रती लोकांच्या मनामध्ये सहानुभूतीची भावना निर्माण होईल किंवा एक प्रकाराची पॉझिटिव्हिटी लोकांमध्ये होईल. फक्त आपण बिल्ले घेऊन आणि पदं घेऊन मिरवायला लागलो तर ते लोकांना आवडत नाही. ज्या सहजतेने शिंदे साहेब इतक्या मोठ्या पदावर असून काम करतात, त्याच पद्धतीनं अतिशय आपुलकीने जर आपण लोकांमध्ये गेलो, सदस्य नोंदणी केली, शाखा उघडल्या, तर या शहरामध्ये शिवसेना नंबर 1 ला असेल, याच्याबद्दल आपल्या कुणाच्या मनामध्ये शंका असायचं काही कारण नाहीये. 2-4 विषय या शहरामधले आहेत. मी सरांना आता थोडंसं ब्रीफ केलेलं आहे. तेवढ्याच अडचणी सर या शहरामध्ये आमच्या आहेत, दुसऱ्या कुठल्याही अडचणी नाहीत. आपण सुदैवानं अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आपल्याकडे आहे आणि आमची 90% कामं सर एकतर महापालिकेकडे असतात किंवा सिडकोकडे असतात. त्यांना सूचना देऊन ही कामं जर लवकर झाली तर या शहरामध्ये शिवसेनेची ताकद अतिशय वेगानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने वाढेल. सुदैवानं आपण त्याच्यापैकी सर काही निर्णय घेतलेले आहेत, धाडसी निर्णय आपण घेतलेले आहेत. आहे तिथे लोकांची घरं रेग्युलराईज करण्याचा निर्णय आपण घेतला, सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्याचा आपण निर्णय घेतला. त्याच्यामध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने जटमंगनी पटशादी या कामाच्या पद्धतीने जर त्या विषय जर आपण सोडवले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं त्याचा उपयोग होईल. खासदार साहेब सुदैवानं या ठिकाणी आता पूर्ण लक्ष घालतायत. खासदार साहेबांनी कामाचा धडाका लावलेला आहे. सिडकोमध्ये आम्ही परवाच जाऊन किशोरने विषय मांडला होता की हे जे NOC देत नाही डिलॅपिलेटेड बिल्डिंगला, ती देण्यात यावी आणि तोही निर्णय झाला. म्हणजे सातत्याने लोक ज्याच्यामध्ये 2-2, 3-3 लाख लोक ज्या अफेक्टेड आहेत असे विषय हातामध्ये आम्ही घेतलेले आहेत. आणि निश्चितपणानं येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मदतीनं त्यांच्या सहकार्याने सगळे विषय सोडवण्याची आमची भूमिका आहे. सगळी मंडळी पदाधिकारी मंडळी याच्यामध्ये कार्यरत आहेत. आपण फक्त पक्ष संघटना मजबूत कशी होईल आणि समाजामधल्या विशेषतः अडचणीत जे लोक आहेत, गरीब लोक आहेत, गरजू लोक आहेत, त्यांना मदत करण्याचं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. किशोर, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं संबंध या मेळाव्याचं आयोजन केलं, त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. कुणाची काही गैरसोय झाली असतील, बाहेर बरीच मंडळी आहेत, तर त्याच्याबद्दल क्षमा मागतो. सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सगळी मंडळी या ठिकाणी उत्सुक आहेत. आपले मनापासून स्वागत करतो. सोनवणे साहेब, आपणही आलात, आपलंही स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.